नमस्कार मित्रांनो, करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। नवीन वोटिंग कार्ड कसं बनवायचं आहे याच्याबद्दल आपण बघणार आहोत। कारण वोटिंग कार्ड हे प्रत्येक गोष्टीला लागतं। आधार कार्ड जसं इम्पॉर्टंट आहे तसंच वोटिंग कार्ड सुद्धा लागतं। कारण वोटिंग कार्डवरती सुद्धा आयडी प्रूफ म्हणून सर्व जो गोष्टीला मान्यता आहे। कारण त्यावरती तुमचं नाव असते, त्यावरती तुमची जन्मतारीख असते, त्यावरती तुमचा ॲड्रेस असतो। त्यामुळे सर्व गोष्टीसाठी वोटिंग कार्ड सुद्धा एक आयडी प्रूफ म्हणून मानला जातो। वोटिंग कार्ड घर बसल्या कसं काढायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओज पाहिजे असतील, तुम्हाला हरवलेलं वोटिंग कार्ड पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, आपण त्यावरती व्हिडिओ नक्की बनवू। पण आता तुर्ताच आपण बघूया नवीन फ्रेश वोटिंग कार्ड कसं बनवायचं ते। चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून देत असतो। मित्रांनो, तुम्ही मोबाईलवरती असो किंवा पीसीवरती असा, पीसीवरती जरी असेल तर तुम्हाला असं क्रोम उघडायचं आणि मोबाईलवरती असेल तर पण क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं ही वेबसाईट टाकायची आहे। इथे तुम्हाला voters.eci.gov.in ही वेबसाईट टाकायची। ही वेबसाईट सर्च करायची। ही वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाला असा हा इंटरफेस ओपन होईल। हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुमचा अगोदर लॉगिन असेल तर तुम्ही लॉगिन करू शकता, नसेल तर आपण नवीन लॉगिन कसं करायचं ते प्रोसेस करत जाऊया। इथे तुम्हाला हा आयकॉन दिसतोय का सिंगिंग म्हणून, हा याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे तुम्हाला नवीन अकाउंट काढायचं। यावरती फ्रेश तुम्ही मतदान कार्ड जर काढत असाल तर याच्यावरती फ्रेश अकाउंट काढायचं आहे। यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर तुमचा जो काही आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे। आणि त्यानंतर खाली इथं पासवर्ड ईमेल आयडी टाकण्याची काही गरज नाही, हा ऑप्शनल आहे। आणि त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। मी माझ्या मोबाईल नंबर इथे टाकून कंटिन्यू क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल। यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड। फर्स्ट नेम तुमचं जे आहे ते तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम ते इथे तुम्ही टाकून घ्या। लास्ट नेम मध्ये तुमचं आडनाव टाकून घ्या। त्यानंतर पासवर्ड जो तुम्हाला क्रिएट करायचा आहे काही क्रिएट करू शकता तुमचं। आता माझं नाव समजा अक्षय असेल तर अक्षय@123, सागर@123 असं तुम्ही कोणताही पासवर्ड इथे क्रिएट करू शकता। मी सांगतोय हा पासवर्ड करू नका, तुम्ही तुमच्या नावानुसार तुम्हाला जो लक्षात राहील तो पासवर्ड तुम्ही इथं क्रिएट करू शकता। आणि कन्फर्म पासवर्ड मध्ये सुद्धा तोच पासवर्ड टाकायचा आणि रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचं। फर्स्ट नेम टाकलं आहे, लास्ट नेम टाकलेलं आहे, पासवर्ड दोन्ही क्रिएट केलं आणि रिक्वेस्ट ओटीपी बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं येते बघा खाली सक्सेस ओटीपी सेंड सक्सेसफुली म्हणून। आता तुमच्या मोबाईल नंबरवरती जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी आला असेल। ओटीपी आलेला आहे, ओटीपी आपण इथे टाकून घ्यायचा, एंटर करायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल। त्यानंतर लॉग इन म्हणून बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉगिन केल्यानंतर तुमचा आता लॉग इनचा हा पॉपअप इथं ओपन होणार आहे। त्यामध्ये तुम्ही जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे परत इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड इथे टाकला होता तोच पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर कॅप्चा खाली विचारलेला आहे, जो काही वरती कॅप्चा दिलेला आहे तो जसा आहे तसा इथे टाकून घ्यायचा आहे। तो कॅप्चा टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओटीपी वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला। आणि तो जो तुमचा मोबाईल नंबर होता त्यावरती परत एक ओटीपी पाठवलेला असेल, तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा, एंटर करायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन याच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। जर तुम्हाला ओटीपी नाही आला तर तिथे रिसेंट ओटीपी म्हणून तिथे ऑप्शन येतो, त्यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही ते रिसेंट करू शकता। आता इथं बघा हा इंटरफेस ओपन होईल। तुम्हाला लॉग इन झालेला आहे, तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणून इथं आलेलं आहे। इथे तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन फॉर NRI म्हणजे जे काही बाहेरच्या देशात राहत असतील ते जे इथं वोटिंग कार्ड काढणार असतील त्यांच्यासाठी तो ऑप्शन आहे। खाली जे ऑप्शन आहेत फॉर्म नंबर 7 वगैरे ते तुम्हाला काही चेंज करायचं असेल, शिफ्टिंग करायचं असेल तुमचं मतदान कार्ड या राज्यातून त्या राज्यात किंवा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, त्यासाठी हे ऑप्शन आहेत। हे जे आता करेक्शन वगैरे करायचे आहे त्याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो। आज आपण फक्त बघणार आहोत नवीन वोटर आयडी कार्ड कसं बनवायचं आहे ते। आणि तुम्हाला जर मोबाईलवरती बनवायचं आहे कसं तेही जर पाहिजे असेल माहिती तर मला कमेंट करून सांगा। मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये कसं बनवायचं नवीन वोटिंग कार्ड ते सुद्धा आम्ही त्या माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करू। तर आपण तुर्तास बघूया। इथं न्यू रजिस्ट्रेशन जे आहे फॉर्म नंबर 6 यावरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल। आता यामध्ये तुम्हाला जो काही आता इथं डेट दिलेला आहे त्यामध्ये तुमचं जे काही तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहे, महाराष्ट्रातला आहे तर महाराष्ट्र टाकून घ्यायचं। त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे काही तुमच्या जिल्हा आहे तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे जिल्हा आहे तुम्हाला तालुका, म्हणजे तुमचा तालुका इथे निवडायचा आहे तुम्हाला। इथे तुम्हाला जिल्हा निवडल्यानंतर तुमच्या तालुक्याच्या तिथे कॅटेगरी भरपूर येतील, तुमचा जो तो तालुका आहे तो इथे तुम्ही निवडून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पर्सनल डिटेल मागितली जाते। पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला फर्स्ट नेम फॉलो बाय मिडल नेम असं म्हणून लिहिलेलं आहे इथं, म्हणजे तुम्हाला फर्स्ट नेम आणि मिडल नेम दोन्ही इथे टाकायचं आहे। कारण ते इथं जे टाकताय तुम्ही ते तुमच्या मतदान कार्डावरती येणार आहे, त्यामुळे फक्त नाव टाकू नका, तुमचं मिडल नेम जे काय आहे ते सुद्धा इतर यामध्ये टाकून घ्या। या रकाने तुम्ही टाकून घेऊ शकता। इथं फर्स्ट नेम आणि सेकंड नेम टाकल्यानंतर इथं जे सरनेम आहे ते इथं तुम्ही एंटर करून घ्यायचं आहे, ते आपण टाकूया। इथं तुम्हाला खाली मराठीमध्ये सुद्धा इथं नाव येईल, त्यामध्ये ते मराठीमधलं नाव बरोबर आहे का ते करा, ते चेक करा। कारण मराठीमध्ये जे नाव येणार आहे हे नाव जे आहे ते तुमचं प्रिंट होऊन तुमच्या मतदान कार्डावरती येणार आहे, त्यामुळे तुम्ही नाव व्यवस्थित बघून घ्या।
इथं जे काही वर नाव टाकलं आहे ते मराठीमध्ये आलेलं आहे का ते एकदा चेक करून घ्या. तर त्यानंतर आता खाली येतं की फोटोग्राफ. तुमचा आता फोटोग्राफ कसला असला पाहिजे, पासपोर्ट साईजचा आकाराचा हा फोटो असला पाहिजे. पासपोर्ट साईज आकाराचा फोटो तुम्ही स्कॅन करून पहिल्यांदा अगोदर तुमच्या डेस्कटॉपला किंवा मोबाईलवरती सेव्ह करून घ्या आणि तो तुम्ही इथं अपलोड करू शकता. कोणत्या लोकेशनला आहे तो तुम्ही जाऊन तिथं अपलोड करू शकता. तो अपलोड करतो, चूज फाईल वरती क्लिक करायचा आहे तुम्हाला. तो आता मी फोटो अपलोड केला आहे बघा, ह्युमन फेस डिटेक्टेड सक्सेसफुली, ते सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे. त्यानंतरचा जो इंटरफेस ओपन होतो तो होतोय नेम अँड सरनेम ऑफ एनी वन ऑफ द रिलेटिव्ह. म्हणजे तुमचे जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे. आता तुमचे रिलेटिव्ह, तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुमच्या हस्बंडचं नाव टाकू शकता, वडिलांचा जेंट्सचं कोणाचं असेल तर वडिलांचं नाव टाकू शकता. तुमचं जे काही नाव इथं टाकायचं आहे ते टाकून घेऊ शकता. आता हे लेडीजचा असल्यामुळे आम्ही इथं हस्बंड असं चूज करत आहे. त्यामुळे तुमचं जे काही हस्बंडचं नाव आहे ते इथे टाकून घेऊ. सरनेम आपण इथं नाव आणि सरनेम टाकलेलं आहे. इथं नाव तुम्हाला नेम मध्ये मिडल नेम टाकण्याची काही गरज नाही. जे काही तुमच्या हस्बंडचं असेल, जे काही तुमच्या वडिलांचं नाव असेल, जे काही तुमच्या आईचं नाव वगैरे तुम्ही टाकणार असाल तर तुम्ही इथे टाकू शकता. फक्त नाव टाकायचं आहे आणि सरनेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे इथं. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर विचारलेला आहे. त्यावरती सेल्फ, तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर असेल तर सेल्फ वरती क्लिक करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे. ईमेल आयडी ही मॅन्डेटरी नाही, त्यामुळे ईमेल आयडी नाही टाकली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही सेल्फ म्हणून तुमची ईमेल आयडी इथे नोंदवू शकता. मी काय टाकत नाही. नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतोय. त्यानंतर तुम्हाला इथं मिळते आधार डिटेल्स. यामध्ये तुम्हाला आधार नंबर या बटनावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारलेला आहे. जो काही तुमचा आधार नंबर आहे तो इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. डेट ऑफ बर्थ डिटेलचा जो ऑप्शन ओपन होतो त्यानंतर या कॅलेंडर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल की तुमची जन्मतारीख काय आहे. जी काही तुमच्या आधार कार्डवरची जन्मतारीख आहे ती तुम्ही इथं टाकायची आहे. जन्मतारीख इथे टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे ते इथे दिलेलं आहे. डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट येईल. त्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये तुमच्याकडे किती डॉक्युमेंट असतील तरी चालतील असं ते दिलेलं आहे. बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा 10वीचं मार्कलिस्ट असेल तर चालणार आहे, कारण 10वीच्या मार्कलिस्टवरती तुमची जन्मतारीख असते. आणि इंडियन पासपोर्ट असे ऑप्शन आहेत. मी इथं आधार कार्ड सिलेक्ट करतो कारण मी आधार कार्ड स्कॅन केलं आहे, माझ्याकडे आधार कार्ड आहे आणि मी आधार कार्ड जे स्कॅन केलं आहे ते माझ्या आता फोल्डरमध्ये आहे. ते इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. 2 MB पर्यंतची साईज असली पाहिजे. तुम्ही इथे ते अपलोड करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि ते अपलोड करायचं. मी ते अपलोड करून घेतो. इथे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा ॲड्रेस आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. हाऊस नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा एरिया आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं जे काही विलेज आहे ते टाकून घ्यायचं आहे. एरिया म्हणजे तुम्ही मंदिराच्या जवळ राहत असाल तर मंदिर गल्लीचं नाव वगैरे किंवा वाडी वस्ती असेल तर त्या वस्तीचं नाव वगैरे काय आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर तुमचं विलेज टाउन म्हणजे तुमच्या जे काही गावाचं नाव आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मराठीमध्ये खाली येतं ते मराठीमधलंही करेक्शन करून घ्या. जर चुकीचं असेल तर ते करेक्शन करून घेऊ शकता. त्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस जे काय आहे ते इथं पोस्ट ऑफिस इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर तुमचा जो गावचा पिनकोड आहे जो पोस्टल पिनकोड असतो तो पोस्टल पिनकोड इथे तुम्ही टाकून घ्यायचा. त्यानंतर तहसील तालुका म्हणजे तुमचा जो तालुका आहे तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑप्शन येतो तुमचा जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन येतो. तो तुमचा जिल्हा इथे निवडून घ्यायचा. तुम्ही क्लिक करून महाराष्ट्र तुम्ही अगोदर निवडल्यामुळे ते काही निवडायची आता गरज नाही. ते तिथे आपोआप आलेलं आहे असं इथे टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला जो काय ॲड्रेस प्रूफ आहे तुमचा ते इथे डॉक्युमेंट ॲड्रेस प्रूफचं जे काही डॉक्युमेंट आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला डॉक्युमेंट फॉर प्रूफ रेसिडेन्स म्हणून आणि सिलेक्ट डॉक्युमेंट यामध्ये तुम्हाला बघा कागदपत्र काय काय आहेत. तुमच्या गॅसचं कनेक्शनचं तुम्ही जे काही बुक आहे ते तुम्ही देऊ शकता. आधार कार्ड देऊ शकता, करंट बँक पासबुक देऊ शकता, नॅशनलाइज बँक पाहिजे त्याचं देऊ शकता, इंडियन पासपोर्ट देऊ शकताय. अशी बरीच डॉक्युमेंट आहेत पण आपल्याकडे आधार कार्ड आहे त्यामुळे आपण आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि जिथे फाईल आहे तिथे अपलोड करायची आहे. इथं फाईल अपलोड झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो काही पॉपअप ओपन होतो तो होतो कॅटेगरीचा. म्हणजे तुम्ही काही अपंग असाल तर इथं अपंग लोकोमोटिव्ह वगैरे असं आहे. जर तुम्ही काय अपंग वगैरे नसाल तर इथं काही क्लिक करण्याची गरज नाही. डायरेक्ट आहे असं तुम्ही नेक्स्ट करू शकताय. तुम्ही जर इथं क्लिक केलं तर तुम्हाला किती टक्केचा अपंग आहे तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तर यस, नसेल तर नो, किंवा त्याचं जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे. तुम्ही जर अपंग असाल तर तुमची कॅटेगरी करू शकता, नसेल तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही घरातले फॅमिली मेंबर असतील आणि त्यांच्याकडे जर वोटिंग कार्ड असेल त्यांचं इथं वोटिंग कार्ड नंबर टाकायचा आहे. म्हणजे तुमचं इथं फॅमिलीचं जे काही मतदान कार्ड असेल तर त्यांचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्यांचं आणि तुमचं काही रिलेशन आहे तर त्यामध्ये तुम्हाला फादर, मदर, हस्बंड या तिन्हीपैकी कोणाचंही मतदान कार्ड जर असेल तर त्यांचं नाव आणि मतदान कार्ड इथे नंबर टाकून घ्यायचं आहे. आणि नसेल तरी हे काही मॅन्डेटरी नाहीये पण तुम्ही इथं जोडून घ्या म्हणजे लवकरात लवकर तुमचं मतदान कार्ड येण्यासाठी मदत होईल. ती माहिती टाकल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता तुमचा जो काही डिक्लेरेशन दिलं आहे म्हणजे तुमचा जन्म कुठे झालेला आहे त्या गावाचं नाव इथे लिहायचं आहे. आपण ते लिहूया. त्यानंतर स्टेट जे काय आहे ते इथे स्टेट आपण लिहून घेऊया. त्यानंतर जिल्हा कोणता आहे तोही इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर त्या पत्त्यावरती तुम्ही किती दिवस झाला राहताय याचा इथे तपशील लिहायचा आहे.
तो तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला जे काय जिथलं तुमचं गाव आहे तिथल्या गावचा प्लेस इथं टाकून घ्यायचा आहे, ते आपण टाकतो इथं. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा विचारेल, तो इथे टाकून घ्यायचा आहे जसाच्या तसा. त्यानंतर सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. ओटीपी सक्सेसफुली म्हटलेला आहे. ओटीपी सक्सेसफुली म्हटल्यानंतर तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल. तो मोबाईलवर आलेला ओटीपी इथं खाली तुम्ही एंटर करायचा आहे. ओटीपी एंटर केल्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही भरलेला फॉर्म आहे तो तुमच्या पुढे आहे असा येतो. त्यामध्ये तुम्ही चेक करून घ्या की तुमचं जे काही माहिती आहे ती बरोबर आपण भरलेली आहे का. आपण इथं चेक करूया. नाव, मोबाईल नंबर व तुमची नाव मराठीमध्ये बरोबर आहे का, ते जन्मतारीख वगैरे या सर्व गोष्टी इथं चेक करून घ्या. या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला खाली परत सबमिट हा ऑप्शन येईल. सबमिट हा ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. सबमिट फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये येस याला क्लिक करा. येसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं त्याची जी काही रिसिट आहे ती डाउनलोड करण्यासाठी असा मेसेज येईल. तुम्हाला ही रिसिट नंबर जी आहे तो नंबर येईल. त्यानंतर इथं डाउनलोड एक्नॉलेजमेंट नंबर जो आहे त्याच्यावरती क्लिक करा. तुमचा जो काही एक्नॉलेजमेंट नंबर आहे तो इथे तुम्हाला डाउनलोड होईल. तो डाउनलोड झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता. त्यावरती जे काही नंबर आहेत हा नंबर त्याच्यावरती असतो. हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. या नंबर कॉपी करून घेतल्यानंतर या नंबरवरती तुम्हाला नंतर मतदान कार्ड त्याची स्टेटस आपण चेक करू शकतो. हा नंबर इथं आपण कॉपी करून घेतला. आपण याच्या स्टेटस चेक करूया की आपला फॉर्म अप्रूव्हला पडलेला आहे का काय झालेला आहे. तर या इथं परत आणि होम पेजला तुम्ही आल्यानंतर याच्यामध्ये हा इथे इंटरफेस दिसतो बघा, ट्रॅक ऍप्लिकेशन स्टेटस, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल. तो आपण जो कॉपी केलेला नंबर आहे तो इथं आपण पेस्ट करायचा आहे. असा पेस्ट केल्यानंतर तुमचं जे काही राज्य आहे ते राज्य इथे टाकून घ्यायचं आहे. राज्य इथे टाकून घेतल्यानंतर त्याला सबमिटला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सबमिट हा ऑप्शन आलेला आहे. हे याचे ज्या वेळेला तुम्हाला अप्रूव्ह होईल त्यावेळेला तिथं तुमचा नंबर जो काही आहे तो नंबर तुम्हाला इथे मिळून जाईल. तो नंबर आल्यानंतर तुम्ही तो डाउनलोड करू शकता. मोबाईलवरून कसा भरायचा हे याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून जास्तीत जास्त जर त्या कमेंट आल्या तर मी तुम्हाला नक्की सांगेन की मोबाईलवरती सुद्धा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती टाकेन. आणि तुम्हाला वोटिंग कार्डमध्ये काही करेक्शन करायचं असेल, नाव चुकलं असेल, जन्मतारीख चुकली असेल, पत्ता चुकला असेल किंवा ट्रान्सफर करायचं असेल तर त्यावरती हे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. परत भेटून नवीन असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.